हाय गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे काल गौराई आल्या आणि आज असणार आहे त्यांचं पूजन. सो त्यासाठी मी रेडी होते आता. मी स्ट्रेटनिंग करून घेतली आणि आत्ता बसले मेकअप करायला. त्यानंतर मग मी साडी वेअर करणार आहे. आता पहिले कलर करेक्टर लावते जेणेकरून आपले डार्क सगळे नाहीसे होत. आणि बघा ही मेहंदी काढली ॲज सिम्पल. खरं माझा लुक असणार आहे डिपेंड ऑन चंद्रकोर. आणि जसं की आपल्याकडे आहे ब्रशेसची कमी आणि स्पॉन्जची कमी, त्याच्यामुळे आपण यूज करणार आहोत फक्त फिंगर टिप्स. आणि आता आपण लावणार आहोत कन्सिलर. ते पण फिंगर्सच्या मदतीने. माझ्याकडे असं स्पेशल कन्सिलर पॅलेटचं नाव नाही आहे, माझ्याकडे फक्त इनसाईडचं आहे. तिथं सगळं कंबाईन आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं. तर आपण तेच यूज करणार आहे. मला तसं पण एकदम आवडायला लागलं. म्हणजे ठीक आहे, असं काही नाही की. बघा आपले डाग आणि धब्बे सगळं गेलेलं आहे. इकडे थोडं दिसतंय. आय थिंक आपल्याला कन्सिलरमध्ये खूप कव्हरेज भेटलेलं आहे. आय एम टॉकिंग लाईक दॅट. आता आपण यूज करणार आहे, आपल्याकडे फाउंडेशन नाही आहे त्याच्यामुळे एक सीसी क्रीम. मला माहीत नव्हती न सॉरी दॅट इज बीबी क्रीम. वेट थोडेसेच काढून घेतलं आणि आपण देणार आहे आपल्या फेसला फुल कव्हरेज. वेट फक्त फेसला लावून जमणार नाही, आपल्याला आपलं ॲटलिस्ट एवढं नाही तरी कवर करायचं. असं मी कुठेतरी ऐकलं, म्हणजे ते हे नाही दिसत. लाईक तुमचा फेस एकदम प्रॉपर सेट दिसेल आणि नेक अशी गचाळ दिसेल, तर ते नाही चालणार. त्याच्यामुळे तुम्हाला ते नेकला पण थोडंफार मेकअपची गरज आहे. बिकॉज दॅट इज पार्ट ऑफ युअर शो ऑफ गाईज. जास्त लक्ष फेस करायचं, फक्त थोडंफार लक्ष इथे. माझ्याकडे माझ्याकडे नेकची नाही, सॉरी नेक नाहीच आहे, डबलची नाही सगळीकडे. इकडे पण डबल नेक आहे. सॉरी, मला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. मला असं का वाटतं की जास्त झालं यार. ट्रस्ट द प्रोसेस. आणि वेट तुमच्या इयर्सना पण विसरू नका, बिकॉज ते पण खूप वियर्ड दिसायचे. काहींचे काळे दिसतील, काहींचे लाल दिसेल. माझे काळे लाल दिसतात, त्याच्यामुळे असं थोडंसं घ्या. टाइम एवढंच करायचं आहे तुम्हाला, बस. ट्रस्ट द प्रोसेस. आणि मी इकडे बसले आणि माझा पावडर तिकडे राहिला. सो आय एम गोइंग टू टेक द पावडर. त्याच्यासाठी पण माझ्याकडे ओन्ली हात आहे यूज करायला, माझ्याकडे स्पंज नाही.
आणि जर तुम्हाला वाटतं की हा शर्ट मी का घातला आहे, कारण मी ब्लॉगमध्ये हा शर्ट टाकला होता काल, पण हा शर्ट मी यासाठी घातला आहे बिकॉज जर मी मेकअप करते आणि वरून टी शर्ट काढते तर सगळं मेकअप पसरेल ना माझं, त्याच्यामुळे मी असं खोलून काढलं तर मग ते बेटर राहील की हां लाईक नो टेन्शन. सो आपण घेणार आहे थोडंसं पावडर आणि ते असं टॅप करत जाणार आहे. बिकॉज आहे ना आपल्याकडे स्पॉन्ज घ्यायला. अजून मेकअप चालू आहे. भाऊ माझा ब्लॉग चालू आहे. समोरच्या घरातलं मला विचारतात अजून तुझा मेकअपच चालू आहे तर काय बडबड करते जरा. तुला दाखवू का? तर आपण यार मला जरा हे लावायचं असतं ना, सेटिंग स्प्रे आहे माझ्याकडे पण तो आपण मेकअपच्या नाही. इथे प्रॉपर मी ह्याच्यामध्ये बसते ना, म्हणजे इकडून मिरर आहे. ॲक्च्युली मिरर मी त्या वॉलला ठेवतो, तिथे दिसत नाही क्लिअरली की लाईक मी मेकअप काय करते कसं करते, पण ते जसं पण दिसतं ते ओके दिसतं. पण इथे मला असं ओबड धोबड दिसतंय, त्याच्यामुळे मला थोडासा डाऊट येतो की हां माझा मेकअप नीट होईल का, की लोक मला जज करतील की ओ माय गॉड फक्त फावडर थापवून आले दिव्या. मेकअप केलं की कसं थोडं प्रोफेशनल वाटतं, गावात पण असं वाटायला पाहिजे ना की हां पुरीला येतोय काय पण मुलं म्हणजे मेकअप क्यूट दिसतं. कारण त्याच्यावर आहे चांदखोर. इथे थोडंसं ना आपल्याला पावडर लावणं गरजेचं आहे बिकॉज दिसणार होतं. आता वी आर गोइंग टू डू आवर आईज आपले डोळे करूयात. आपल्या डोळ्यांची रंगरंगोटी करूयात. जसं की मी दाखवले माझ्याकडे हेच पॅलेट आहे. माझं काही होऊ शकत नाही. नो प्रत्येक ओकेजनला मला सगळं सिस्टमॅटिक पाहिजे असतं. तुम्ही माझा मेकअप पूर्ण झालं ना तर मी तुम्हाला दाखवते की फक्त फिंगर्स यूज करून पण आपण किती परफेक्ट मेकअप करू शकतो. वेट, हे असं करून ना माझे डोळे खूप दुखायला लागले. जर आपण आपल्या जे हे इकडचा पार्ट असतो ना त्यानं जर आपण डार्क कलर यूज करतो लाईक दिस, तर आपण थोडासा लाईट इनर कॉर्नर्सला करणार. थोडीशी टेक्निक माहिती आहे मला, मग ते ना थोडंसं जबरदस्त वाटतं असं मी कुठेतरी ऐकलं. सो आपले हात झालेले आहेत घाण, त्याच्यामुळे आपण फिरवणारे आपले हात फिंगर्स घेणार आहे कलर थोडंसं इथे थोडंसं इथे आणि तळा घालणार आहे असं. दिसलं? कॅमेरामध्ये नाही दिसणार, असं पण नाहीच दिसत आहे कारण ते सिमिलर वाटत आहे. दिव्या तरी पण आपण ऐकलंय तर करायचं गाईस. सो आपण घेणार आहे आपले लिटल फिंगर, ठीक आहे, आणि आपण थोडासा इकडून लावणार आहे. मग ते थोडंसं आहे ना क्यूट व्हायचं. मी अशी स्पेशल व्हिडिओ बनवू शकते फिंगर टिप्सने मेकअप फिंगर्स यूज करून मेकअप कसं करावं. देवाने सगळं काय दिलं आहे गाईस.
आपल्या हातांमध्ये एवढी जादू आहे ना. माझ्याकडे सध्या ब्रशेस नाहीत म्हणून असं सगळं थोडंसं पॉझिटिव्ह बोलते आम्ही. जेव्हा मी ब्रश घेणार ना तेव्हा मी बोलणार काय मेकअप हाताने करायचा नाही बाबा, मला तर नाही जमणार, माझ्याकडे ब्रश आहे खूप एक्सपेन्सिव्ह. ओके, सो आपण आता आपला असणार आहे थोडासा हे लुक, ट्रेडिशनल लुक. तर माझ्याकडे शिमर आहे, लाईक वेट मी दाखवत आहे अप्लाय करून. ते शिमर खूप क्यूट वाटेल जर आपण ह्याच्यावर दिसला काय म्हणते. हा जो मी तुम्हाला आत्ता दाखवते ना तो मेकअप मी एव्हरी ओकेजन करते आणि हाच मेकअप असतो. मला तर वाटतं माझ्या पॅलेटमधला मी फक्त हे गोल्डन शिमर, ब्राऊन हे आयशॅडो हेच यूज केलं आहे जास्तीत जास्त. आपल्याला थोडं टिकाऊ पाहिजे म्हणून त्याला काय ते स्मच करूया. मी आहे ना आय मेकअप कम्प्लीट करून दाखवते की कसं दिसतं. ओके, सो वेट, आय एम डन विथ माय आयलॅश अँड आयशॅडो. इकडची थोडी वाट लागली यार, पण ठीक आहे, मी नाही काय वाढणार. आपण आता लावणार आहेत मस्कारा फ्रॉम मेबेलिन. संपलाय गाईस. Can you see the difference? So guys, I'm pretty confused about this because I have this similar earrings आणि हे बुगडी आणि सेकंडला आहे मला इयर कफ. मला कळत नाही कोणतं घालून, खूप कन्फ्यूज होते. मला काहीच कळत नाही. तरी पण मी बघते थोडंसं. मला हे चांगलं वाटतं सो मी हेच घालते. चांगलं वाटतं. आणि माझी साडी असणारी ही चंद्रपूर आली. सो मी आत्ता साडी घालून तुम्हाला दाखवून कशी असते. हाय माझा चलक.
सकाळी. आणि मी आत्ता बसले माझा उपवास सोडायला. हे आहे एक ताट. आता यातले मी 5 घास हे करणार, खाणार आणि त्यानंतर माझा उपवास सुटणार. त्यानंतर मी काही खाऊ शकते. थांबा जरा, मी उपवास आणि अशी ही कर ओवालेस ओवालने मगाशी थांब 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 ओवालेस ना मगाशी कशी कर तांदूळ घ्यायचं पुरी एक सुरई गेली एक तिघली ना काय करू? ही पोलीने ही ठेव तांदूळ घे पाया पड इकडं कर आता माझा उपवास सोडून झाला. तिकडे मी जेवले, इथे येऊन बाप्पाच्या पाया पडले आणि आता मी जाणार आहे माझ्या घरी. पप्पाच्या पाया पडणार म्हणजे पप्पाला भेटणार. त्यानंतर मग चालू होणार माझा फोटोशूट. आणि एकतर माझ्या माझ्या ताईच्या मुलीचा हे खण असतो तो कुवारपणीतला. तर ती बोलते मला तिथे खण घेऊन जायचं आजूबाजूच्या गावात. होप सो मी गेले तर ठीक आहे, अदरवाईज मी नाही जाणार कारण मला फोटोशूट इम्पॉर्टंट आहे.